नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या संग्राम चौगुलेने वैद्यकीय कारणांमुळे घराचा निरोप घेतला. त्यातच बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. असं सगळं असतानाच कलर्स मराठी वाहिनीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, पण ती पोस्ट काहीच मिनिटात डिलीट करण्यात आली. कलर्स मराठी वाहिनीकडून राशी चक्रकार शरद उपाध्याय यांच्या एंट्रीची पोस्ट करण्यात आली होती, पण ही पोस्ट काहीच मिनिटात डिलीट करण्यात आली. दरम्यान आता शरद उपाध्याय यांची एंट्री बिग बॉसच्या घरात होणार की नाही असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. कलर्स मराठीकडून काही वेळापूर्वी शरद उपाध्याय यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावर म्हटलं होतं की सगळ्यांचेच राशी चक्र फिरणार, शरद उपाध्याय बिग बॉस मराठीच्या घरात येणार. त्यामुळे शरद उपाध्याय घरातील सदस्यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. पण आता ही पोस्ट डिलीट झाल्यामुळे नेमका काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. बिग बॉस कडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमो मध्ये बिग बॉस घरातल्या स्पर्धकांना सांगतात की आता वेळ आली आहे एलिमिनेशनची. त्यामुळे घरातल्या स्पर्धकांसमोर बॅग ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सेफची बाटी ठेवण्यात आलेली आहे आणि एका स्पर्धकाला दुसऱ्या सदस्याची बॅग उघडायची आहे. यामध्ये जान्हवी, सूरज आणि वर्षाताई हे सदस्य सेफ होतात. त्याचप्रमाणे निक्की आणि अरबाज हे डेंजर झोन मध्ये जातात. जेव्हा बिग बॉस निर्णय सांगतात तेव्हा निक्की अरबाजच्या गळ्यात पडून रडते. 2 आठवड्यांपूर्वी संग्राम चौगुलेने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती, पण मागच्या आठवड्यातील एका टास्क दरम्यान अरबाज आणि संग्राम मध्ये झालेल्या झटापटीमध्ये संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव संग्रामला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं. इतकंच नव्हे तर सध्या रुग्णालयात संग्रामवर उपचार सुरू आहेत. तर शरद उपाध्याय यांची घरात एंट्री होणार की नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.